नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्ट्रॅटेजीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, व्हीएम स्ट्रॅटेजीच्या मागील भागामध्ये फॉरेक्स विषयी आपण माहिती बघितली होती. उदाहरणार्थ करन्सी पेअर काय असते, कोणत्या सॉफ्टवेअरने आपण ट्रेडिंग करू शकतो. जर तुम्ही हे भाग बघितले नसेल तर तुम्ही जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शन मध्ये याची व्हिडिओ, त्या मागील व्हिडिओची लिंक देणारच आहे. तर मित्रांनो, आता आपण नवीन भागाला सुरुवात करूया. पण त्याआधी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे की आपण एका आठवड्यात 50 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत आणि हे तुमच्या प्रेमामुळे शक्य झाले आहे. तर तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल, जेणेकरून तुमच्या ट्रेडिंगमध्ये, त्याचा स्ट्रॅटेजीमध्ये, तुमच्या ट्रेडिंगमध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होईल. आता मित्रांनो, आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, फॉरेक्स मार्केट हे 24 आवर्स चालते, 24 तास चालते. त्याच्यामध्ये 4 प्रमुख सत्रांचा समावेश आहे. पहिलं आहे सिडनी सत्र. ऑस्ट्रेलिया इकडे मार्केट सुरू होतं. ते 5:30 AM ला सकाळी ते दुपारी 2:30 पर्यंत चालतं आणि याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड याच्यामध्ये व्यापार सुरू होतो. म्हणजे बाईंग अँड सेलिंग करन्सी फॉरेक्स याच्यामध्ये ट्रेडिंग सुरू होते. त्याच्यानंतर दुसरं सत्र आहे टोकियो सत्र आहे. याच्यामध्ये 3:30 AM to 12:30 PM पर्यंत टायमिंग असतो याचा. आणि हे IST आहे. IST म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार हा वेळ आहे हा. आणि या अतिशय महत्वाचं असं हे आशियाई बाजारासाठी महत्वाचं टोकियो सत्र आहे, कारण इथे चायना, हाँगकाँग अशा ठिकाणी, अशा शहरामध्ये मोठ्या ठिकाणी फॉरेक्सची करन्सीची देवाणघेवाण होते, व्यापार चालतो. तिसरं आहे लंडन सत्र. ह्याचं टायमिंग आहे मित्रांनो 1:30 PM to 10:30 PM. आणि हे अतिशय महत्वाचं सत्र आहे, कारण लंडन या ठिकाणी मोठमोठ्या बँकिंग आणि वित्तीय संस्था आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये तुम्हाला जे हे सत्र सुरू होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते. त्यानंतर चौथं सत्र आहे हे न्यूयॉर्क सत्र आहे. हे 6:30 PM ला संध्याकाळी सुरू होतं. ते 6:30 PM ला ते नंतर 3:30 AM पर्यंत असतं. हा इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार आहे. बघा मित्रांनो, आता हे जेव्हा सत्र सुरू होतं तेव्हा लंडनचं सत्र जे आहे ते संपत नाही तोपर्यंत हे सत्र सुरू होतं. म्हणजे हा लंडन सत्र आणि न्यूयॉर्क सत्र हे दोन्ही एकमेकांवर ओव्हरलॅप असतात. त्यामुळे या जेव्हा हे लंडन सत्र आणि न्यूयॉर्क सत्र सुरू होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते. आणि फॉरेक्स मार्केट 24 तास चालू असतं. त्यामुळे इथे संपूर्ण जगातले ट्रेडर्स ते ट्रेडिंग करत असतात, खूप मोठे मोठे लॉट्स घेऊन. आणि त्यामुळे फॉरेक्स मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण याच्याबद्दल आणखीन जाणून घेऊया. तर आपण पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आता हाय व्हॉलॅटिलिटी असलेले काही पेअर्स आहेत. एक आहे XAUSD गोल्ड आहे. यामध्ये पण मोठ्या प्रमाणात लोक ट्रेडिंग करतात. त्याच्यानंतर दुसरं आहे XAUSD म्हणजे सिल्वर, चांदी. याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग केली जाते. त्याच्यानंतर आहे बघा इंडायसेस US 100. जसं आपल्याकडे निफ्टी 50 असतं त्याप्रमाणे इथे US 100 आहे. आणि या इंडायसेस मध्ये पण मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होते. व्हॉलॅटिलिटी खूप जास्त प्रमाणात असते. प्रॉफिट अँड लॉस पण खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यानंतर पुढे आहे US 30 इंडायसेस आहे हा पण. त्याच्यानंतर आहे जर्मन 30. तर गेल्या वेळी आपण बघितलं होतं की जर्मनच्या कंपन्या या इंडायसेस मध्ये इन्क्लुडिंग असतात आणि या ठिकाणी पण खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये हाय व्हॉलॅटिलिटी मिळते, आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर पुढे आहे WTI मध्ये क्रूड ऑइल. इथे पण आपल्याला मित्रांनो मोठ्या प्रमाणात हाय व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो पुढे बघा US 500. हा पण इंडायसेस आहे. या ठिकाणी पण मित्रांनो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या सर्व पेअर्स मध्ये व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळते. आणि खूप मोठे ट्रेडर्स असतात, ते खूप मोठे लॉट्स घेऊन याच्यामध्ये उतरलेले असतात आणि स्मॉल पिप्स मध्ये प्रॉफिट घेऊन ते बाहेर पडतात. आणि पिप्स म्हणजे काय वगैरे असं आपण पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी जरा बघूया BTC USD. हे क्रिप्टो आहे, क्रिप्टो करन्सी आहे आणि इथे पण जगभरातून खूप मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होते. आज BTC USD जर तुम्ही पाहिलात तर खूप मोठ्या प्रमाणात याची प्राइस वाढलेली आहे. आणि हे तुम्ही जे पेअर्स आहेत आणि हे इंडायसेस आहेत हे सर्व तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करताना खूप सावधानीने तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे. आता आपण मित्रांनो
पुढे बघूया. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करायची असेल तेव्हा तुम्ही समजा तुम्हाला युरो मध्ये ट्रेडिंग करायचं, तुम्ही युरो असे विकत घेऊ शकत नाही, तुम्हाला लॉट्स मध्ये ट्रेडिंग करावं लागतं. हे लॉट्स म्हणजे काय असतात बघा, जसं इंडियन करन्सीमध्ये 1000 शेअरचा एक लॉट असतो, तसं इकडे पण लॉट सिस्टीम असते. म्हणजे आपण एक लॉट घ्यायचा, 2 लॉट घ्यायचा, अशा प्रकारे इथे आपल्याला लॉट सिस्टीम मध्ये आपल्याला काम करावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपल्या पहिल्या सिनारिओ मध्ये दिसत आहे की या ठिकाणी 0.01 ही एक स्टँडर्ड साईज आहे. 0.01 चा लॉट घेतला, 0.02 चा लॉट घेतला, असं हे लॉट साईज आहे. इंटू क्वांटिटी, आपण किती क्वांटिटी घेणार, 2 क्वांटिटी घेणार, 3 क्वांटिटी घेणार, तर त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. त्याच्यानंतर एक स्टँडर्ड लॉट, हा खूप मोठा लॉट असतो मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला 100 क्वांटिटी मिळतात. दुसरा आहे मिनी लॉट असतो, या मिनी लॉट मध्ये आपल्याला 10 क्वांटिटीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरा आहे मायक्रो लॉट, एक मायक्रो लॉट म्हणजे 1 क्वांटिटी आपल्याला मिळते बघायला. तर मित्रांनो बघा, स्टँडर्ड लॉट खूप मोठा असतो, त्याच्यानंतर मिनी लॉट आणि मायक्रो लॉट असतो. तर मित्रांनो शक्यतो मायक्रो लॉट मध्येच काम करायचं, सुरुवातीला तुम्ही नवीन असेल तर मायक्रो लॉट मध्येच काम करायचं. पुढे बघा मित्रांनो, जर आपण एखादा लॉट बाय किंवा सोल्ड केला, वन स्टँडर्ड लॉट सोल्ड केला किंवा बाय केला, तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे, 0.01 इंटू 100, 0.01 इंटू 10 आणि 0.01 इंटू 1. म्हणजे 100 बघा, इथे स्टँडर्ड लॉटला 100 क्वांटिटी मिळतात म्हणून 100 ने मल्टिप्लाय केलेला आहे. आणि इकडे आपण मिनी लॉटला 10 क्वांटिटी मिळतात म्हणून 10 ने क्वांटिटी मल्टिप्लाय केलेला आहे. आणि मायक्रो लॉटला 1 क्वांटिटी मिळते म्हणून तिकडे 1 ने मल्टिप्लाय केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये पिप्स व्हॅल्यू असते बघा, म्हणजे 1. म्हणजे जर मायक्रो लॉट तुम्ही जर स्टँडर्ड लॉट लावला तर तुम्हाला एक पिप वरती गेला तुम्हाला डायरेक्ट $100 मिळतात. तर तेच एक प्रॉफिट वरती गेला तर मिनी लॉट मध्ये तुम्हाला $10 मिळतात. आणि तेच मायक्रो लॉट मध्ये एक पिप वरती गेला तर तुम्हाला $1 मिळतो. ते डिपेंड ऑन करन्सीवर डिपेंड असतं. मोस्टली गोल्ड मध्ये अशा प्रकारे $1चा हिशोब चालतो. आता आपण जरा डिटेलमध्ये आणखीन जाणून घेऊया मित्रांनो. आता डिटेल आणि व्यवस्थित नीट बघा. आता हा समोर जो तुम्हाला चार्ट दिसतोय आणि हे स्क्रीनशॉट दिसतोय, हा XAU USD चा आहे. इथे बघा XAU कर्सरवर बघा नक्की मित्रांनो, इथे प्राइस आहे 1992.26 आणि त्याची तर प्राइस झाली आहे USD ची 1992.36. म्हणजे समजा 19.26 ला आपण बाय केला आणि सेल केला 1992.36 ला, म्हणजे 26 आणि 36 याच्यामध्ये 10 पिप्सचं अंतर आहे. बरोबर आहे मित्रांनो. आता इथे कसं असतं, एक पॉईंट म्हणजे $1 असतो, एक पॉईंट म्हणजे $1 असतो. हे आता आपण आणखीन व्यवस्थितपणे जाणून घेऊया. बघा इकडे पहिल्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की ते XAU USD 1783.64 ला बाय केलेला आहे आणि 1785.60 ला सेल केला आहे. तर या ठिकाणी बघा 83 आणि 85 इथे मोस्टली तसं बघायला तर आपल्याला 2 पॉइंट्स भेटलेले आहेत. इकडे तुम्हाला दाखवले बघा 2 पॉइंट्स. पण आपला जो लॉट लावला तो लॉट 0.03 म्हणजे 3 याला मल्टिप्लाय करायला, म्हणजे आपल्याला मोस्टली $6 बघा 5.88. आता इथे पिप्स असल्यामुळे थोडंसं कमी जास्त आहे, पण इथे आपल्याला 2 पॉइंट्स मिळाले. पण आपला जो लॉट आहे तो जरा मोठा आहे 0.03 चा, आणि त्यामुळे आपल्याला $6 आपल्याला इकडे मिळालेले आहेत. तर दुसऱ्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी 1782.76 ला बाय केलेला आहे आणि 1785.22 ला सेल केला आहे. म्हणजे याच्या बघा 82 आणि 83 याच्यामध्ये समजा बघा 82, 83, 84, 85 याच्यामध्ये 3 पॉइंट्स आपल्याला भेटलेले आहेत आणि प्रत्येक पॉइंट्सला $1 मिळतो. आणि इथे लॉट साईज बघा 0.01 चा आहे, म्हणजे 3 पॉइंट इंटू 1 म्हणजे $3 च्या आसपास आपल्याला इकडे मिळालेले आहेत. तर तिसऱ्या सिनारिओ मध्ये बघा की 1774.75 ला बाय केलेला आहे आणि 1778.90 ला सेल केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला 74 to 78 याप्रमाणे तसा बघायला गेलं तर आपल्याला 3 ते 4 पॉइंट्स मिळालेले आहेत. तर 3 पॉइंट्स आपण पकडले तर आपल्याला जो लॉट आहे त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे 0.02 इथे 2 लिहिलंय बघा, मग 3 to 6 म्हणजे आपल्याला $6 च्या आसपास आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे अशा प्रकारे गोल्ड मध्ये XAU USD गोल्ड मध्ये आपण ट्रेड करतो, 1 पॉइंट्स वरती गेला तर आपल्याला $1 मिळतो. आणि हा $1 आपल्याला गोल्डचा एक लॉट घेणं, 0.01 चा एक लॉट घेण्यासाठी शक्यतो मित्रांनो $3 ते $4 म्हणजे 250-300-300-350 रुपये आपल्याला खर्च होतात, म्हणजे आपले त्याच्यामध्ये मार्जिन लागतं. तर मित्रांनो बघा, हे अशा प्रकारे मोबाईल ट्रेडिंग केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे MT4 MT5 मध्ये तुम्हाला अशा प्रकारे सिनारिओ बघायला मिळतो. तर मित्रांनो इकडे बघा, आता
की प्रॉफिट झालेलं आहे $36 वर आहे हे. म्हणजे मित्रांनो 36 इंटू डॉलरचा सध्याचा रेट चालू आहे 86 85, नेहमी बदलत असतो. तर सध्या 85 आपण जर 86 पकडलं तर 36 इंटू 86 3096, म्हणजे आसपास 3000च्या आसपास आपल्याला हे प्रॉफिट मिळालेलं आहे. म्हणजेच तुम्ही हे दिवसाला काढू शकता, तुम्ही महिन्याला काढू शकता. पण मित्रांनो तुम्ही याचा पूर्णपणे अभ्यास करूनच तुम्हाला फॉरेक्सवर आणि स्ट्रॅटेजी वापरूनच तुम्ही फॉरेक्सचा अभ्यास करूनच डिटेलमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायला हवी. बघा अशा प्रकारे आज जो मी व्हिडिओ दाखवला आहे आणि आज जी माहिती दिली आहे तुम्हाला आवडली असेलच. आणि मित्रांनो आज आपण व्हिडिओ हा इथेच थांबवूया. आज मी तुम्हाला व्हिडिओ जो दाखवला आहे तो व्यवस्थित पूर्ण बघा आणि त्याच्यावर तुम्ही स्टडी करा. तर आज आपण इथेच थांबूया. तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.